नमस्कार, मैं विधि आप सबका अस्तित्व 2020 में स्वागत करती हूँ। पिछले 10 सालों से हम अपना ये कार्यक्रम बड़ी ही उत्साह और उमंग के साथ मनाते आ रहे हैं और ये 11वां साल हमें काफ़ी चुनौतियों और उलझनों से भरा मिला, क्योंकि इस साल हमें विश्वव्यापी महामारी कोरोना का सामना करना पड़ा, पर हमने एक ने भी अपनी उम्मीद नहीं हारी। हमने अपनी मुश्किलों को अपनी ताकत बनाया और अपना ये ऑनलाइन इवेंट एक नए लक्ष्य के रूप में स्थापित किया, जो कि उत्पादकता से सकारात्मक ऊर्जा फैलाना है। दैट इज स्प्रेडिंग पॉजिटिविटी थ्रू प्रोडक्टिविटी। अस्तित्व यानी प्रतिष्ठा, और हमारी संस्कृति ही हमारी सबसे बड़ी पहचान है और हमारी संस्कृति पे सबसे बड़ा प्रभाव हमारी विरासत का है। विरासत यहाँ पे अस्तित्व के अंग अंग में बसी हुई है। विरासत यानी हेरिटेज। Heritage is something that we inherit from ancestors and from our past. And it is essential to safeguard it and create it with the goal that it is to be honored. Here in Astitva, our main motive is to promote our nation's pride along with our vast culture and our rich heritage. And social outreach is also an important dimension of our event. Now, sponsored by Filtguard Filter. Hi, I am Niranjan Kirloskar and I have been in BMCC College and I passed out in 1989. And till then there was no Astitva program, but this particular Astitva program, I have been associated with it, and I think it's a very, very good thing that the people in BMCC today are doing, and I find it very fascinating because there are a lot of ex-students, a lot of alumni who definitely attend this, and I think this is a very, very good thing to do, and I think people who have been in BMCC are getting attached to it year over year, and I wish all the best to everybody who have been doing this program, and I hope that this continues in future and Astitva has all my support, whatever they require. Thank you. Astitva's 11th edition is all set to unreveal the beauty of Indian heritage to the world. So now, let's move on to the BMCC Tata Hall for the lamp lighting ceremony. Thank you. नमस्कार, मैं साहिल भोले और अस्तित्व के सभी सदस्य डेक्कन एजुकेशन सोसाइटी के बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय की ओर से आप सबका हार्दिक स्वागत करते हैं। इट्स एन ऑनर फॉर अस टू डू सो। अस्तित्व इज एन इंटरकॉलेजिएट हेरिटेज फेस्ट ऑर्गेनाइज्ड बाय द हेरिटेज कलेक्टिव डिपार्टमेंट ऑफ BMCC. We have been organizing this fest for the past 10 years and this is our 11th year now. This year, Astitva is special because we are having it virtually through digital platform, following all the norms of social distancing. आज हमारे समक्ष है चेयरमैन डेक्कन एजुकेशन सोसाइटी डॉक्टर शरद कुंटे सर, सेक्रेटरी डेक्कन एजुकेशन सोसाइटी श्री धनंजय कुलकर्णी सर, प्रिंसिपल BMCC डॉक्टर CN रावल सर एंड टीचर कोऑर्डिनेटर्स डॉक्टर राजश्री गोखले मैम, डॉक्टर अनघा काळे मैम, मिसेस वृशाली महाजन मैम और प्रोफेसर नितिका शर्मा मैम। मैं आप सबका आभारी हूँ कि इस विषम परिस्थिति में भी आपने यहाँ उपस्थित होकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई। थैंक यू सो मच एवरीवन. I now request all the dignitaries to proceed for lamp lighting.
Now, I request Honorable Kunte sir to grace the podium. माननीय प्राचार्य, उपस्थित सर्व उपप्राचार्य, विभाग प्रमुख, आपल्या संस्थेचे कार्यवाह श्री धनंजय कुलकर्णी सर, अन्य प्राध्यापक बंधू भगिनी आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी, 10 वर्षापेक्षा अधिक काळ एखादी ॲक्टिव्हिटी नियमितपणे चालवणं हीच मुळामध्ये एक कसोटी असते आणि ज्याच्यामध्ये हजारो विद्यार्थी भाग घेतात. अशी ॲक्टिव्हिटी नियमितपणे चालवणं हे आणखीन अवघड असतं. BMCC हे पुणे शहरातलं वाणिज्य क्षेत्रातलं उत्तम दर्जाचं कॉलेज आणि या कॉलेजमध्ये असलेली ही सर्वोत्तम ॲक्टिव्हिटी गेल्या 10 वर्षांमध्ये एक भारतीय संस्कृतीचं विविध रंग, रूप, दर्शन असं घडवणारी ही ॲक्टिव्हिटी समाजामध्ये त्याला एक स्थान प्राप्त झालेलं आहे. या वर्षीची परिस्थिती थोडी वेगळी होती. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावरती एकत्रीकरण करणं शक्य नाही, पण असं आहे, इच्छा असेल तर मार्ग निघतो. आणि सजीवाचं हे प्रमुख लक्षणच मानलं जातं की जी परिस्थिती असेल त्याला अनुकूलन करून योग्य दिशेने स्वतःमध्ये बदल करून घेऊन वाटचाल करणं हे स्वभावाचं या सर्व सजीवांचं वैशिष्ट्य आहे. BMCC कॉलेज ही एक सजीव अशा प्रकारची संस्था आहे. सतत वर्धिष्णू आहे, वाढ होती आहे, सतत तिच्यामध्ये काही ना काहीतरी बदल होत आहेत गुणात्मक. त्याप्रमाणे परिस्थितीला अनुकूलन करून काळानुरूप योग्य अशा प्रकारच्या कार्यक्रमाची व्यवस्था रचना आपण करू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे. या अस्तित्व कार्यक्रमासाठी विद्यार्थी वर्गाचा प्रचंड मोठा उत्साह आढळून येतो की काही महिने विद्यार्थी त्या विषयाची तयारी करतात, आपली कला त्या ठिकाणी प्रदर्शित करतात आणि त्यामुळे कला संस्कृती याचं प्रदर्शनाची ही उत्तम संधी आहे. आजपर्यंत असं मानलं जात असे की या सगळ्या गोष्टी को करिक्युलर किंवा एक्स्ट्रा करिक्युलर आहेत, दैनंदिन शिक्षणक्रमाशी त्याचा काही संबंध नाही. पण आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे की याला शिक्षणापासून वेगळं मानायचं कारणच नाही, प्रमुख शिक्षणाचाच हा एक भाग आहे. आणि अभिमानाने आपण सांगतो की गेले 10 वर्ष आपण हा प्रमुख शिक्षणा इतक्याच आग्रहाने मेनस्ट्रीम एज्युकेशन बरोबरच या कलागुणांचं संवर्धनाचे कार्यक्रम आपण करत आलो. या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना मला मनापासून आनंद होतो. आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. Good morning to one and all. Namaskar. Suswagatam. Respected Dr. Kunte sir, Chairman of Deccan Education Society, Sri Dhananjay Kulkarni, Secretary of Deccan Education Society, my colleague and coordinator of the Astitva 202, Dr. Mrs. Gokhale, Dr. Mrs. Kale, Mrs. Mahajan, Sharma ma'am, dear participants from all corners of India and outside India, and team Astitva 2020. Indeed, it is a great pleasure for BMCC to organize such mega event online due to unprecedented COVID situation. This year we are entering into 11th year.
we started this activity in 2010, and in last 10 years, Astitva has received overwhelming response from all the colleges, from Maharashtra, from India, and this time I am very happy to place on record that there are around 80 international participations in this Astitva 2020. So far as this activity is concerned, this year overall 13 events we are organizing, which are skill-based. The main theme of this year is positivity through productivity. And I am very happy that Team Astitva has organized this event online on two basic sub-themes, that is Atmanirbhar Bharat and COVID-19. We all are passing through a pandemic situation of COVID. By honoring the rules, regulations, including social distancing, this activity is arranged online, and I am very happy that the participants across the globe have shown their interest and they are actively participating. This event is an event which is recognized nationally and now internationally as a rich tradition. We have fortunate to have rich tradition of India, whether it is cultural tradition, educational traditions, business values and ethics, and maintaining high standard about the human relationship. And because of this, it is essential to maintain, to increase and to enhance this tradition of India by creativity, by invention and by innovation. With these words, I am very happy to acknowledge the hard working of my all students, that is Team Astitva 2020, and we have reached to this success due to the participant, due to the continuous support and help and assistance which we have received from sponsors, from all the Astitva team since 2010 to 2020, all my staff members, well-wishers and the management of BMCC. So on this occasion, I welcome you all again and wish you all a happy, prosperous, culturally sound and rich time to come. Thank you very much. Hello everyone, I am Samruddhi Joshi. And I am Omkar Thomre. We are heading singing and instrumental. Vadyalankar is the event showcasing versatility of instruments in India. So, our theme is performance based on any rag or tal. Swaralankar is the event showing some of the glorious song types in India. Therefore, our themes for Swaralankar are songs by R.D. Burman, songs by Pandit Vasantrao Deshpande, and folk songs in India. Namaskar. This is Rahul Ranade. I was very fortunate to be the sole judge of the singing competition of Astitva. अस्तित्व एक ऐसी स्पर्धा है जो पिछले 10 सालों से चालू है. इसका 11वां साल है और 13 कैटेगरीज में यह स्पर्धा होती है. तो I was really very happy and pleasantly surprised to see that so many college going students are learning to sing. Thanks once again Astitva. Thank you very much.
all the best to all participants. See, taking part is most important. Winning and losing, वो तो होते ही रहता है. All the best, guys. Best luck. नमस्कार, मी रामदास पळसुले. अस्तित्व या एका आगळ्या वेगळ्या स्पर्धेविषयी किंबहुना युवा महोत्सवाविषयी बोलण्याकरता मी आलोय. मी अस्तित्वशी गेले काही वर्ष परीक्षक म्हणून येत असतो, तर मी तिथला तो उत्साहपूर्ण वातावरणाचा मी अनुभव घेतलेला आहे. यावर्षी सुद्धा स्पर्धक या स्पर्धेत अस्तित्वमध्ये सहभागी होतील अशी मला खात्री आहे. तर लवकरच भेटूया आपण अस्तित्वमध्ये. नमस्कार. So the winners for the Swaralankar and Vadyalankar are I'm going to sing a Marathi lavani under the Indian folk music theme. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विणबाई. राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा तुम्हा विणबाई. कोणता करू शिणगार सांगा तरी काही. राजसा त्या दिशी करून दिला विडा, त्या दिशी करून दिला विडा. पिचला माझा चुडा कहर भलताच. त्या दिशी करून दिला विडा, पिचला माझा चुडा कहर भलताच. भलताच
राजसा राजसा हाँ राजसा त्या तुम्ही शिकविल्या खुणा त्या तुम्ही शिकविल्या खुणा सख्या सजना देह सकवार त्या तुम्ही शिकविल्या खुणा सख्या सजना देह सकवार सोसता न येल अशी दिली अंगार राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा राजसा हा राजसा Hello, I will be performing a folk song. सोनरी धरती जठ सोनरी धरती जठ सो चांदिरो आसमान हे रंग रंगलियो रस भरो सो प्यारो राजस्थान जी केसरिया पधारो मारे देश जी पधारो मारे देश केसरिया बालमा है राम पधारो मारे देश रे पधारो मारे केसरिया बालमा 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 है राम पधारो मारे देश रे पधारो मारे देश पधारो मारे Thank you. हाँ मेरे गम तो उठा लेता है गम खार नहीं हाँ मेरे गम तो उठा लेता है गम खार नहीं दिल पड़ोसी है मगर दिल पड़ोसी है मगर मेरा तरफदार नहीं हाँ मेरे गम जाने वाले को कहाँ
दरवाजा तो है, घर में दरवाजा तो है, पीछे की दीवार नहीं। हाँ मेरे गम आपके बाद, आपके बाद, आपके बाद ही महसूस हुआ है हमको जीना मुश्किल नहीं, जीना मुश्किल नहीं, मरना कोई दुश्वार नहीं। हाँ मेरे गम तो उठा लेता है, गम खार नहीं। हाँ मेरे गम या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत पुराणे, मवाळ हळमे सूर जाऊ द्या, मवाळ हळमे सूर जाऊ द्या, हार येथुनी दूर, या भवनातील गीत पुराणे, भाव भक्तीची भावुक गाथा, भाव 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 भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भावुक गाथा, भाव भक्तीची भाव भक्तीची भावुक गाथा, पराहूत हो नम विलमाथा, पराहूत हो नम विलमाथा, नवे सूर आणि नवे तराणे, नवे सूर आणि नवे तराणे, हवा नवा तो नूर जाऊ द्या, हवा नवा तो नूर जाऊ द्या, हार येथुनी दूर, या भवनातील गीत पुराणे, या भवनातील गीत, भवनातील गीत, भवनातील गीत पुराणे. Hello, my name is Sheetal Gadre. I'm 20 years old and today I'm going to perform for Swaralankar and my song is Piya Tu Ab To Aaja, composed by R.D. Burman ji. पिया तू अब तो आजा, हे हाँ
वादे के, भूलने वाली कोई जी तो कैसे जिए। अरे हाँ, अरे हाँ, अरे हाँ, प्यासे प्यासे न मेरे लबों के लिए, तेरे होठों ने हजार वादे के, भूलने वाली कोई जी तो कैसे जिए। अरे हाँ, अरे हाँ, अरे हाँ, हाँ पिया तू अब तो आजा, शोला सा मन बहके आके बुझा जा, हर तन की ज्वाला ठंडी हो जाए से गले लगा जा। हा 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 हा। Thank you. नमस्कार. आज आपल्या समोर राग हंसध्वनी सादर करण्याचा प्रयत्न करते.
एक लाल किल्ला कायदा ऐकण्याचा प्रयत्न करतो. This is Tukaram Atmarab Jadhav and I am going to present Arela and Chakradar in Tal Jhabtal.
Hello everyone, I am Ritesh and I am heading Nritya Alankar along with my co-head Vidhi. And this is Vidhi. As we all know, Indian dances are one of the most prominent part of Indian culture and heritage. So hereby we are making a small effort in order to promote our culture and heritage to all the parts of the world through our online event. Yes, we have had the theme for this year is Indian classical and Indian folk traditional vibes. नमस्कार. BMCC अस्तित्व यांनी आयोजित केलेल्या सगळ्या नृत्य स्पर्धेमधल्या सगळ्या नृत्यरचना बघताना खरंच खूप मजा आली आणि आत्ताच्या या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही उत्साहाने या सगळ्यामध्ये भाग घेतलात, त्यामुळे सगळ्या स्पर्धकांचं मी मनापासून अभिनंदन करते. त्याचबरोबर ही आत्ताची परिस्थिती अस्तित्वच्या टीमला थांबवू शकली नाही. त्यांनी ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित केली, त्यासाठी मी अस्तित्वच्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करते. नमस्कार. Hello everyone. I'm Madhura Deshpande. It was a privilege to watch and judge the dance competition. Congratulations to all the participants. Congratulations to the whole team of BMCC Astitva. Thank you. Warm-heartedly, I would like to announce the winners for Astitva Nritya Alankar 2020. વાગ્યો રે ઢોલ મારા મીઠાના રણમાં
सोना जोवाने हाटू ऊंघी ज नहीं हवे काळो टीको रे एक काळो टीको मारा औरता ना गाल पर काळो टीको मारा औरता ना गाल पर काळो टीको वाग्यो रे ढोल बाई वाग्यो रे ढोल पहळो थयो रे પછી પહળો થયો
Samantha Dhulpule, and I am heading the event of Ranganubhav and Rekhatan with... Hello, I am Manasvi. There were 3 themes for Ranganubhav: flowers, Kovil warriors, and any scene from Mahabharata or Ramayana. And for Rekhatan, we had 2 topics. They were freedom fighters and lockdown diaries. I have been judging sketching and painting competition for the team Astitva BMCC since last 4 years. This year, the competition was online, so it's a different challenge altogether and fun as well while judging the competition. I must say, it was a wonderful and creative response from all the participants who have participated in this competition. I congratulate all the winners and participants of this competition. I must congratulate Team Astitva BMCC as well for organizing this wonderful event in this difficult time. I wish them all the best for their future events in upcoming years. Thank you so much. And now, the winners for Ranganubhav and Rekhatan are... Namaste. It gives me immense pleasure to share that this year I, Riya Matthew, have been given the opportunity to head the Mukhafta competition along with my co-head Aishwarya Paitankar. We are honored to have received such an overwhelming response to the beautiful art of the painting on the face. So there were 2 themes, galaxy and tribal. Tribal face painting in various shapes and patterns has been a part of the cultural makeup in various societies since the ancient times, and we, the team of Astitva here, celebrate the colorful Indian tribal heritage. So, talking about the galaxy theme, universe is a source of endless wonder. So that's why we came with the idea of galaxy face painting. And the result is so beautiful that can't be ignored. Tejas Modak, I'm a writer and visual artist, and I have been a judge at the BMCC Astitva Festival over the last few years. This year, of course, the experience was very different, with the whole festival having been moved to the digital space. And I don't at all want to call this the new normal. I'm sure we'll be back to celebrating college festivals the way they should be celebrated, in the thick of things with everyone all around. But having said that, it's very commendable that Team BMCC was able to stage this festival in such difficult times. All the best, Team Astitva, and more power. So let's move on to the winner. Namaste. My name is Parnavi Naik Nimbalkar. Namaste, my name is Bhavesh Bachcha. As we all know, today's pandemic has caused heavy risk to mankind and then to the tourism industry of the world. We at Astitva are doing our bit to bring back this industry in India. So friends, our theme for this year is Culture of India, where the participants from various backgrounds display the rich culture of India. Namaskar friends. I congratulate the Heritage Collective Department of BMCC for organizing yet another successful year of Astitva. I am indeed honored, and it was my pleasure to judge Panache, the fashion show. This year's Panache was really unique. It was very unique because all the participants followed all the rules of social distancing by sending their entries online. They even incorporated masks in their attire. It was really fun,
and it was amazing to judge this fashion show. I really admire the spirit and the enthusiasm of the organizers as well as the participants, because they did not allow Corona to get the better of them, and they kept the spirit of Astitva alive. I look forward to this event every year, and I am very happy to be a part of it. I thank all of you again from the bottom of my heart. My best wishes are always behind Team Astitva. Take care and stay safe. Thank you. Here are the winners of Parade. महाराष्ट्रामध्ये राजे महाराजे आणि त्यांचे मावळे आज देखील जिवंत आहेत. महाराष्ट्राला या इतिहास तुमची वाट पाहत आहे. अजंठा, एरोळा, बीबी का मकबरा, शनिवार वाडा, सिंधुदुर्ग आणि बऱ्याच ठिकाणी जगातली प्रत्येक कला झलकत आहे. महाराष्ट्रात या जगातली प्रत्येक कला तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जाती, प्रत्येक धर्म, प्रत्येक विश्वासाला जागा आहे. महाराष्ट्रात या अनेक आशीर्वाद तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्राच्या जंगलांमध्ये दहाड आहे, ताकद आहे. महाराष्ट्रात या काही वाघवाघीण तुमची वाट पाहत आहे. महाराष्ट्रात पाणी, मासे, समुद्र, किनारा एकाहून एक आहे. महाराष्ट्रात या समुद्र तुमची वाट पाहत आहे. एक भूमि जहाँ शाही जीने का तरीका है, एक भूमि जहाँ रंग भावनाएं हैं, एक भूमि जहाँ उत्सवों का मेला है, एक भूमि जहाँ का इतिहास वीर वीरांगनाओं ने अपने लहू से लिखा है. ऐसा है देश मेरा, द कल्चरल कैपिटल ऑफ इंडिया, राजस्थान, खम्मा घनी. मेरा नाम संजना संजय लकेरी है. मैं पूना में रहती हूँ, लेकिन राजस्थान में मेरा गांव पाली है. केसरिया बालम पधारो निहारे देश रे, पधारो निहारे देश. ये सुनते ही हमारी आंखों के सामने राजस्थान की संस्कृति दिखाई देती है, जिसे भारत की मरुभूमि भी कहा जा सकता है. 5000 साल पुराना इतिहास होके भी वहाँ की पाककला, संस्कृति, वास्तुकला इत्यादि चीज़ों में उसका वास है. My name is Sneha Aditya Nikam. I am from Talegaon, Dabhati. As you all might have guessed, that I am representing the sweetest part of India, which is known as the cultural capital of India. Yes, you are right, it's West Bengal. West Bengal is famous for its terracotta temples situated in Bishnupur. Hazarduari Palace is also a popular tourist attraction, which is known to have the second largest chandelier in the world and also the largest staircase in India. Also, the Sundarbans National Park is another famous tourist attraction, which is famous for its Bengal tigers and the mangrove forest. Dhanyabad. Ghore thako, sabdhane thako. Stay home, stay safe. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. याच शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे, जे जिजाऊ मातेची व बाल शिवाजी यांच्या छोट्या प्रतिमा आहेत. शिवनेरी किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा दिसतो. शिवनेरी किल्ला हा माझ्या जुन्नर तालुक्याची शान आहे. तसेच मी या जुन्नर तालुक्यातील आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. जय भवानी, जय शिवाजी.
I am Sejal, Falakruti 2020 head, and this is my co-head Saundarya. Hey guys, this is Saundarya and we are heading fruit carving, that is Falakruti, this year. Over here, our lovely participants had to customize their fruit carvings as per their artistic skills. And guess what? They have come with amazing and creative fruit carvings. Let's have a look at the winners. Hi, I'm Yashaswin Kapil. I'm Simran Kara and we are heading photography this year. The themes for this year are celebration. Celebration is all about the positive or heart-touching moment. And The second theme is food ingredients. Now in the lockdown, we all have tried cooking, and this theme focuses on the ingredients used to make that dish. नमस्कार, मी सतीश पाकणीकर. मी ॲडव्हर्टायझिंग आणि इंडस्ट्रियल फोटोग्राफी करतो. गेली अनेक वर्ष BMCC कॉलेजमध्ये होणारा जो अस्तित्व हा महोत्सव आहे, स्पर्धा आहे, त्यातल्या फोटोग्राफी या प्रकारासाठी किंवा त्या भागासाठी मी परीक्षक म्हणून काम करतोय. आणि हे काम करताना खूप मजा येते. त्याचं कारण असं की एखादी थीम दिलेली असेल आणि त्या थीमवरती मुलं किती वेगवेगळ्या प्रकारे आपली मतं व्यक्त करू शकतात, आपला दृष्टिकोन व्यक्त करू शकतात, हे पाहताना खूप मजा येते. माझी खात्री आहे यावर्षी अशाच काही अभिनव अशा प्रकाश चित्रांची मला मेजवानी मिळेल आणि त्यातनं काही विजेते मला निवडता येतील. धन्यवाद. And the winners for this year are अलग अलग सभ्यता, विचारता विभिन्नता, फिर भी बनकर एक ये आर्यवर्ता है खड़ा. विलुप्त जो हो रही है रीत, अस्तित्व ने जगाया उसका अतीत. Hello, I am Riya Mishra. Hello all the people, this is Sakshi Page and Brihan Maharashtra College of Commerce Astitva 2020 presents you the poetry recitation event. The themes of poetry event in English are Sound of Silence, Tradition or Parampara and Weirder Than Friction. काव्यकलेतील मराठी विषय आहेत कल्पनेपेक्षा अजब, निशब्दध्वनी आणि परंपरा. हिंदी में काव्य कला के विषय हैं कल्पना से विचित्र, परंपरा और खामोशी की आवाज़. नमस्कार. सर्वप्रथम अस्तित्वाच्या संपूर्ण टीमचं, सहभागी विद्यार्थ्यांचं आणि विजेत्यांचं माझ्यातर्फे मनपूर्वक अभिनंदन. या उपक्रमाअंतर्गत काव्यकला या सदरातील हिंदी आणि मराठी कवितांचं परीक्षण करायची संधी मला मिळाली. या भाषांमध्ये सादर केलेल्या कविता अतिशय सुंदर होत्या आणि मुख्य म्हणजे नवीन पिढीबाबत आशा निर्माण करणाऱ्या होत्या. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना मी इतकंच सांगेन की कायम व्यक्त होत राहा. मग ती कुठलीही भाषा असो किंवा इतर कुठलंही माध्यम असो, जसं की चित्रकला असो, नृत्य असो, कुठलंही माध्यम असलं तरी व्यक्त होणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि शब्दांइतकं प्रभावी माध्यम तर दुसरं कुठलंही शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. छंद, कला जोपासणे हे जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यातून स्वानंद मिळतो. तेव्हा लिहित राहा, जितकं जसं जमेल तसं लिहित राहा. धन्यवाद. Now we shall announce the winners of Kavya Kala 2020 event. Bing, the bingless Bing. Unicorn spies heroes, all are but matters of obsession. To be or not to be, that is no more the question. It's time we rethink
about our purpose of existence. Else more millenniums would go wasted in this successive combustion. For no sense now makes sense to me. Is this or is this not fiction? I wonder my body is a cage or a key. Or is it the key to unlock this cage of illusion? But I've read, being the beingless being is the best available solution. But can I truly experience being this beingless being? Now that craves my attention. Post experience, one realizes that he is not a drop, but in that drop, an entire ocean. This is the state that will sail you through and end this birth and rebirth cyclic motion. I know, rebellion, this is unusual, this is. To be satisfied with this unification. Alien, you'd look to the passion around and to this unrecognizable stagnation. Contradictory it may be, or a big victory it may be. We don't have to fit into definitions. For the superpower lies in experiencing this beingless being and knowing why. This is truly weirder than fiction. Thank you. नमस्कार, खामोशी की आवाज इस कविता के साथ मैं अभिनय चौहान। खामोशी की धुन में मैं सुकून की तलाश में हूँ। सफर है ये गुमनाम सा, जल रहा मैं पलाश सा हूँ। समुद्र का छोर मुझे खामोशी तो देता है, पर लहरों का टकराव मेरे दिल को नहीं भाता है। कभी बैठ देखो घाट किसी, कभी चले जाओ हाट किसी। पत्तों की सरसराहट में भी कोई बेचैन सा बैठा है, तो बोलियों के बीच भी कोई सुकून से सोया है। आखिर उसे खामोशी की आवाज कहाँ से आई है? एक कोना होता है हर घर का, जहाँ चुप्पी सी रहती है। बात बात की बात है, एक खामोशी की रात होती है। एक कोना होता है हर घर का, जहाँ रोकर भी राहत की सांस। तो क्यों ना कहा जाए वही खामोशी का एहसास है। चांद की चांदनी भी आज खामोश सी है, सांझ भी खुद में मदहोश सी है। ठिठुरती सर्दी में चाय का वो प्याला, लेकिन चुस्की भी उसकी आज खामोश सी है रात ये सयानी सी है, बरसात भी सलोनी सी। नम बूंदे हथेली पर मेरे, उसकी रिमझिम भी है खामोश सी। तुम भी तलाश में होंगे अगर सुननी अगर है आवाज उसकी। रुक जाना दो पल के लिए, शायद सुन सको पुकार उसकी। बिकती होगी अगर कहीं तो थोड़ा मोल भाव कर लेना। खामोशी की आवाज आए कभी, बस मुझको खबर कर देना। बस मुझको खबर कर देना। धन्यवाद. नमस्कार, माझं नाव रुचा रघुनाथ मोडक आणि माझ्या कवितेचं नाव आहे स्वप्न. माझ्या निर्वासित छावणीसारख्या डोळ्यात एक स्वप्न जन्म घेते. माझ्या निर्वासित छावणीसारख्या डोळ्यात एक स्वप्न जन्म घेते की मला एक मित्र असेल. मनाच्या खणखणीत कोरडवाहू जमिनीत एक बीज रुजतंय की मला एक मित्र असेल. मी त्या संस्कृतीच्या देशात जन्मले जिथे स्त्री पुरुषात अनेक नाती मान्य आहेत. मी त्या संस्कृतीच्या देशात जन्मले जिथे स्त्री पुरुषात अनेक जाती मान्य आहेत, अगदी वेश्या ते ग्राहकापर्यंत. पण स्त्रीला मित्र असणं मानलं जात नाही उचित. मी माझ्या जाड भिंतींच्या, नक्षीदार खिडक्यांच्या, ग्रिलवाल्या डबल डोअरच्या दारात अमृता प्रीतम वाचते. मी माझ्या जाड भिंतींच्या, ग्रिलवाल्या डबल डोअरच्या दारात अमृता प्रीतम वाचते. हो,
माझ्या मेंदूच्या निर्मनुष्य प्रदेशात एक कल्पना उमलतीये की मला एक मित्र असेल, मला एक मित्र असेल. धन्यवाद. Namaste and hello guys, this is Tanaya and I am heading the comic world with Vardhan. Yes, with me. I am Vardhan. Stand-up comedy or comic world is a competition unique in itself. It was introduced to cheer you up with a pinch of positivity. As we all know, there is no better way of creating or spreading positivity rather than humor, isn't it? Yes, exactly Vardhan. Our themes were exciting as well, like the Puneri Padya, the habit of overthinking, and if there were no digital gadgets during lockdown, which were all portrayed brilliantly. Hello. It was a great experience to be part of Astitva. I was judged for stand-up comedy as well as short film. I get to see a variety of creative work done by the students, and it was so. All the best to all the participants. And the winners of Comic World are जय हिंद दोस्तों, आप तारक मेहता का उल्टा चश्मा में से जेठालाल को निकाल लो, आप हेरा फेरी में से बाबूराव गणपतराव आपटे को निकाल लो, आप कोई मिल गया में से जादू को निकाल लो, आप बॉलीवुड में से नेपोटिज्म निकाल लो, आप किसी भी इंसान को पकड़ो उसकी किडनी निकाल लो, आप मीडिया चैनल्स में से कंगना रनौत और रिया चक्रवर्ती को निकाल लो, आप मेरे मुँह से मास निकाल लो, आप कोरोना की स्पेलिंग में से सी और ओ निकाल दो. रोना आएगा ना आपको? आएगा ना? That's it man, that's it. That would have been the condition if there was no internet or any electrical gadgets during lockdown. गाइस मैं बता रहा हूँ, लॉकडाउन से पहले जब हमारे घर पे मेड आती थी, मैं उन्हें किसी को कॉल करना होगा तो मैं उन्हें कॉल लगा के देता था. मतलब शी वॉज नॉट यूज टू द टेक्नोलॉजी. अब जब लॉकडाउन के बाद वो वापस आने लगी है, वो मेरे वाईफाई से कनेक्टेड है. उन्होंने मेरे को फेसबुक पे फ्रेंड रिक्वेस्ट भेज दिए, उन्होंने मेरे को इंस्टा पे फॉलो रिक्वेस्ट भेज दिए, व्हाट्सएप पे गुड मॉर्निंग गुड नाइट चालू हो गया है. मतलब मेरा नहीं, स्टेटस पे, और पता नहीं क्या क्या चालू हो गया. गाइस अभी मेरा वाईफाई ओनर ले लो भाई साहब, वो तो मतलब लॉकडाउन से पहले मेरे को सरजी बोलता था, सरजी पेमेंट. अभी मैं उसको सरजी बोलता हूँ. लिटरली ऐसे दिन आ गए ना भाई, मर्सिडीज़ में घूम रहा है यार बंदा, वाईफाई वाला. हद होती है. मतलब इतना अमीर हो गया ना वो, नेट बेच के 30 Mbps 40 Mbps. भाई उसके दिन चल रहे हैं, उसके जो दिन चल रहे हैं ना वो सबके चलने चाहिए भाई, मैं बता रहा हूँ. गाइस मेरा टाइम टेबल सेट था, 12-1 बजे उठो, ब्रेकफास्ट करो दोपहर के, और पबजी. फिर मैं पबजी खेलता था. फिर उसके बाद भी पबजी ही था. फिर रात हो जाती थी और रात को फिर पबजी. तो ये एक बहुत सही टाइम टेबल बन गया था. ब्रेक पबजी ब्रेक. और ब्रेक के वक्त मैं बहुत प्रोडक्टिव काम करता था. मैं इंस्टा पे मीम शेयर करता था, मैं व्हाट्सएप पे अंकलों के गुड मॉर्निंग के रिप्लाई करता था, मैं गुड नाइट के भी रिप्लाई देता था अगर पबजी का मैच चालू नहीं हुआ तो. लेकिन यही थी गाइस, ये टाइम टेबल बहुत सही था. जैसे ही पूरा लॉकडाउन चलता गया, फिर एक दिन मेरी मम्मी को पता नहीं कहाँ से गुस्सा आ गया. कहाँ से मतलब आता ही रहता था, पर एक दिन बहुत ज़्यादा गुस्सा आ गया. उन्होंने बहुत सुना दिया, आधा 1 घंटा सुना दिया. पापा वीडियो कॉल पे सुना रहते हैं कि क्या मोबाइल दिन भर लगा रहता है, पबजी. फिर मैं बहुत सीरियस हो गया गाइस. फिर मैंने उस दिन संडे था, मन की बात सुन ली. मैं मोटिवेट भाई, मेरे को ज़िंदगी में कुछ करना ही था. फिर इतना मोटिवेट मैं ज़िंदगी में कभी नहीं हुआ. फिर मैंने संदीप माहेश्वरी के 2 वीडियो देख लिए, मैं अलग लेवल का मोटिवेशन मिल गया भाई. तो मैंने डिसाइड कर लिया कि अब कुछ भी करना है, बहुत प्रोडक्टिव करना है. तो मैंने यूट्यूब पे चैनल खोल दिया और मैंने उधर डाला हाउ टू मेक इंडियन फ्रिटर पकोड़े. गाइस 300 व्यूज़ है, सॉर्टेड. गाइस पूरे महाराष्ट्र में जितने भी लोग हैं या फिर पूरे इंडिया में जितने भी लोग हैं, उनको मार्च अप्रैल में 3 महीने बिल्कुल खुशी से बोलते ना, गैजेट्स यूज़ कर रहे हैं सब, इलेक्ट्रिकल गैजेट्स यूज़ कर रहे हैं, नेट यूज़ कर रहे हैं सब. फिर ना एक चीज़ हुई, विच वॉज अ हैप्पी रियलाइजेशन मोमेंट फॉर एवरीवन. लाइट बिल आ गया गाइस, सबकी ना तशरीफ़ फट गई थी. मैं बता रहा हूँ, इतना लाइट बिल है ना, उतने लाइट बिल में ना 4 लोग गोवा जाएंगे 10 दिन की छुट्टी में, फर्स्ट क्लास ट्रिप मार के वापस आए. गाइस फिर अचानक एक दिन पबजी बैन हो गया और फिर मेरा ना ज़िंदगी से मन उड़ गया. मतलब मैं बहुत डिप्रेशन में चला गया. फिर पता नहीं क्यों मैंने न्यूज़ चैनल देखना चालू कर दिया, और न्यूज़ चैनल्स में ना
फिर मतलब मैं जैसे जैसे न्यूज़ चैनल देखता गया, मुझे ना उसमें इंटरेस्ट जागता गया। और आज की डेट में ना मैं सब बता सकता हूँ आपको, सब। मेरे को पता है कि कौन सा एक्टर कहाँ से ड्रग लेता है, कितने में लेता है। और मुझे मतलब मैंने इतना शॉर्ट एनालिसिस केस स्टडी वगैरह किया ना, सब रिसर्च करके बैठा हूँ मैं, सब मुझे सब पता है कौन एक्टर कहाँ से क्या लेता है, कब लेता है, क्यों लेता है, सब। पर मैं बताऊँगा नहीं, पता सब है पर मैं बताऊँगा नहीं, क्योंकि आपको पता है फिर बताने से क्या होता है, खबर आती है फिर। बस और न्यूज़ देख देख के ना एक मेरे लाइफ में बहुत बड़ा चीज़ हुआ है। पहले मेरा ड्रीम व्हीकल था ना, वो थी फरारी की एक कार है, मॉडल नंबर याद नहीं पर है एक, मैंने देखी हुई। अभी मुझे मेरी लाइफ में बुलडोज़र चाहिए। बुलडोज़र जिस दिन लिया ना मैंने, उस दिन मैं मेरी लाइफ में सक्सेसफुल होऊंगा, देख लेना। बुलडोज़र गाइस, मैं बता रहा हूँ, ये नेटवर्क, इंटरनेट और मोबाइल वगैरह है ना, इसलिए हम बचे हुए हैं, वरना ना सबको 2-2 बार हो गया होता कोरोना। बहुत प्रॉब्लम हो जाती गाइस, ऑनलाइन क्लासेस नहीं हो पाते, बच्चे ऐसे ही रह जाते हैं, खो गए हम कहाँ, रंगों सा है जहाँ। ये सारे मजाक एक तरफ, लेकिन एक बहुत सीरियस बात है। ये जो मोबाइल है, जो भी इंटरनेट वगैरह है, इसने एक चीज़ बहुत सही की, अपनों से अपनों को मिला है। गाइस, मैंने 9 मंथ से मेरे पापा को देखा नहीं है, पर वीडियो कॉल पे बात हो जाती है, दिन बन जाता है गाइस। नमस्कार मित्रांनो, नाव चुकलं, नमस्कारला आधी असे हात जोडायचे होते, परत रिक्रिएट। नमस्कार मित्रांनो, नाव माझं अनिकेत आणि मी एक रिकाम टेकडा बेरोजगार इंजिनियर। आता आणखी इंट्रोडक्शनची गरज वाटत नाही असं मला वाटतं, इंजिनियर आहे हेच खूप पुरेसं आहे। तर मग मी असंच एकदा गादीवर झोपलो होतो, एकदम करेक्ट बोलला भावा, इंजिनियर कायम झोपलेलेच असतात। लॉकडाऊन, त्यात परत जॉबलेस, आई वडील आधीच नावाने बोंबलतायत, पोरगं काही कामधंदा करत नाही। काय बोलतोय मी, मध्ये डिस्ट्रॅक्शन नको रे करत जाऊ। ऑडियन्स मी कुठं होतो, सॉरी। हां, तर मी असंच एकदा गादीवर झोपलो होतो, फोन होता हातामध्ये, हा आयफोन नव्हता। इंजिनियर, जॉबलेस, गरीब लोकांना आयफोन नाही परवडत, तर रेडमी फोन होता। इन्स्टाला असं स्क्रोल करत होतो, तर मला अस्तित्व नावाचा BMCC कॉलेज पुण्याचा एक इव्हेंट दिसला। म्हटलं यार, एवढा चांगला इव्हेंट आहे, असं पण आपण झोपलेलो असतो, काहीतरी पार्टिसिपेशन करून लोकांना टॅलेंट दाखवावं, म्हणून मग एक टॉपिक चूज केला, स्टँडअप कॉमेडी। आता स्टँडअप तर मी आहे, पण कॉमेडी होती का नाही देवाला माहिती, देवा सांभाळून घे। तर मग स्टँडअप कॉमेडीमध्ये खूप सारे टॉपिक्स होते, म्हटलं काय चूज करायचा, म्हटलं आपण थिंकिंग खूप करतोय, म्हणून मग हॅबिट्स ऑफ ओव्हर थिंकिंग टॉपिक चूज केलं। ओव्हर थिंकिंग, त्यामुळेच हा टॉपिक चूज करण्यामागचं हेच कारण आहे। तर म्हटलं आता ओव्हर थिंकिंगवर काय बोलायचं, म्हणून गुगलवर सर्च केलं। त्या गुगलवाल्यांनी ओव्हर थिंकिंगची डेफिनेशन एवढी डेंजर दिली होती की मीच जास्त विचार करायला लागलो, म्हणून ते गुगलची डेफिनेशन क्लोज केली, सगळे ते टॅब क्लोज केले आणि डिसाईड केलं की गुगलची डेफिनेशन राहू दे, आपल्याला झेपणार नाही, स्वतःचीच एक डेफिनेशन काहीतरी तयार केलं। म्हटलं आता काहीतरी सांगायचं थिंकिंगवर। तेव्हा मला कळलं की यार, या आपल्या रिअलिस्टिक, या रिअल लाईफमध्ये कितीतरी असे नमुने आहेत, ओव्हर थिंकर्स आहेत, लोक आहेत, तर त्यांचेच मी काही टाईप्स तुम्हाला आज सांगणार आहे। पहिला टाईप असा आहे, खूप जास्त विचार करणारे। हे आपल्या लाईफमध्ये एवढा विचार करत असतात, एवढा विचार करत असतात, त्यांनाच त्यांचं कळत नसतं की मी काय विचार करतोय। कंपनीमध्ये एम्प्लॉय असतात, पण विचार करतात की मला नील आर्मस्ट्रॉंग व्हायचं आहे, चंद्रावर जायचं। तर असे यांचे ड्रीम्स असतात। यार, ड्रीम्स असावेत पण थोडेसे रिअलिस्टिक असावेत। आणि यांचे स्टेटस बघायचे, व्हॉट्सअपचे स्टेटस डेंजर असतात। केस डिस्ट्रॅक्शन होतं आहे, सॉरी, आज जरा तेल जास्त लावले, अश्विनी लावले, त्यामुळे असं वाटतं, सॉरी। तर मी कुठं होतो, हां, तर त्यांचे व्हॉट्सअप स्टेटस बघायचे, खूप जास्त विचार करणाऱ्या लोकांचे। लग्न झाले काल परवा, बायकोचे स्टेटस एकदम चांगले, मेरा पहला प्यार वगैरे, आणि नवरा स्टेटस ठेवतोय, चन्ना मेरे या मेरे। यार, अरिजित सिंग सगळ्यांना एक दिवस वेडे करणार आहे।
तर असे असतात खूप जास्त विचार करणारी लोक. तर दुसरा टाईप अश्विनी हेअर ऑइल. आता अश्विनी हेअर ऑइल एकदम व्यवस्थित लावलं आहे, केस एकदम व्यवस्थित सेट केलेत. तर मगाशी मी कुठं होतो, ह्यालाच म्हणतात हॅबिट्स ऑफ थिंकिंग. हा पण एक माझा टाईप आहे बरं का. तर हां, दुसऱ्या टाईपमधली लोकं कशी असतात, त्यांची थिंकिंग लेवल कशी असते. पहिल्या टाईपमध्ये खूपच जास्त वेगळा विचित्र विचार करणारे लोक असतात, सारखा कंटिन्युअसली. पण ह्यावेळी दुसऱ्या टाईपमधली लोक एवढा जास्त विचार नाही करत, टेम्पररी. फॉर एक्झाम्पल, एखाद्या क्लासमधला टॉपर मुलगा असतो, तो चुकून एखाद्या सब्जेक्टमध्ये फेल होतो. त्या बिचाराला एवढं वाईट वाटतं की 2 दिवस बिचारा त्याचाच विचार करत बसतो. मी पास होण्यापुरता पेपर लिहिला होता, पण कसं काय फेल झालं. रात्री 10:30 वाजता रात्रीच खेळ चाले, सिरियल लागलेली असते झी मराठीवर. चॅनल असा आवाज कमी जास्त करत असतो. तो पांडू तिकडून म्हणतोय विसरले, पण ह्याच्या मनात तोच विचार, मी कसं काय फेल झालो. तर असे असतात हे टेम्पररी विचार करणारे लोक. तर मला असं वाटतं हीच होती माझी आता स्टँडअप कॉमेडी होती का नाही माहीत नाही. पण मला वाटतं एवढा विचार नाही करायचा लाईफमध्ये. प्रत्येक क्षण एन्जॉय करायचा, लाईफ मस्त जगायची. लाईफ कशी जगायची, एकदम कडक. थँक्यू सो मच, धन्यवाद. Hello people, we both are present here to make you aware about our event Comedians. Namaskar, I'm Srija Basu. Hi guys, this is Akamsha. This year Astitwa 2020, me and my team brought up an event called Comedians, which is basically comics and doodles. So for this year, we had only one theme for doodles, and that was freestyle. That means you could draw whatever you wanted. And for comics, there were 3 themes. First, struggles during the online classes. Second, mental health awareness. And the third one, social distancing. And the winners for doodles are... And the winner for comics is... Namaskar. Hello everyone. This is Mohit. I am heading short film this year alongside Aditya. Yes, this is Aditya. Drishtikon is a very special event. It teaches us about perspectives. It also shows us how we portray and send deep, big lessons in just 30 seconds. And Drishtikon has 3 themes this year. First, power of positivity. Second, COVID Yoddhas. And third, vocal for local. We wanted this to be a way of creating and spreading positivity. And the winners of Drishtikon are... हाँ ब्रो बोलना. क्या कर रहा है? कुछ नहीं यार, वर्कआउट करने जा रहा था. क्या हुआ? मत अभी मत कर, रिपोर्ट पॉजिटिव आई है.
कोरोना के खिलाफ लड़ाई में पूरा देश एकजुट है। इस लड़ाई में भारत के कोरोना वॉरियर्स, हमारे कोरोना योद्धा जी जान से लगे हुए हैं। Hi, I'm Radhika Mishra. Whether it is taking care at home or tackling the agendas at work, women have been donning and doffing their multi-hued hats with flair. On 28th September, we acknowledged, admired and appreciated the success of Indian women entrepreneurs through a platform Quizathon. From them, top 15 were selected for the finals. It was a very tough competition amongst all the participants. Top 3 were the winners of the Astitva Quizathon 2020 and the names are सर्वांना माझा नमस्कार. मी शिंपली जोशी. वेंचुरा हा इव्हेंट माझा सहकारी यदू कृष्णन याच्यासोबत हेड करीत आहे. Thank you, Shipley. So what exactly is Ventura then? Well, we seek to provide a platform for all those aspiring entrepreneurs out there, regardless of their age, and see for themselves if they have what it takes to deliver the best possible pitch. यावर्षी प्रथमच अस्तित्वामध्ये वेंचुरा हा इव्हेंट नव्याने ऍड झाला. आम्ही आमच्या स्पर्धकांना वयाचे किंवा कुठल्याही थीमचे बंधन घातले नाही, तर अशा या अतिशय रंजक झालेल्या स्पर्धेचे विजेते आहेत. नमस्कार, मी अमेय वाघ. आमच्या कॉलेजचा म्हणजे बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचा दरवर्षी एक फेस्टिवल असतो, ज्याचं नाव आहे अस्तित्व. अस्तित्वाचं हे आता 11वं वर्ष आहे. आपण सगळेच कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आता दुर्दैवाने घरी बसून आहोत, पण फेस्टिवल ऑर्गनाईज करणाऱ्यांचं स्पिरिट काही कमी झालेलं नाहीये. ह्या सगळ्या काळात त्यांनी एक उत्तम थीम निवडलेली आहे, ज्याचं नाव आहे पॉझिटिव्हिटी थ्रू प्रोडक्टिव्हिटी. Hello, I am Anand Bhate. I remember I was the chief guest at the event a couple of years back, and it was really great to see the enthusiasm and creativity of all the students. I'm sure this online event this year will be an equal success as always. Again, my best wishes for the event. Thank you. Hello, my name is Nipun Dharmadhikari. I'm an alumnus of Brihan Maharashtra College of Commerce, BMCC. BMCC organizes an event called Astitva every year, which is an intercollegiate event, and it comprises of many cultural activities, and it is a competition of sorts. This year, due to COVID, this competition, this festival has been shifted online, and it is in an online avatar. All the best, and I hope Astitva is a grand success. Namaskar, this is Kaushiki Chakraborty, and I want to congratulate Astitva, which is a great initiative by the BMCC of spreading awareness of our rich cultural heritage amongst the youth. And I give them my best wishes and kudos to their effort of letting our younger generation know and be aware and respectful towards our tradition. And I wish them all the best in the future. Hey you guys, this is Samskruti Valkude.
इट्स टाइम फॉर अस्तित्व 2020. BMCC हेरिटेज कलेक्टिव्ह डिपार्टमेंटनी हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे अस्तित्व किती मोठ्या प्रमाणावर होतो, पण आत्ताची परिस्थिती बघता आपण बाहेर पडू शकत नाही आहोत, म्हणून हा इव्हेंट ऑनलाईन होणार आहे. त्यामुळे तुमचा रिस्पॉन्स जसा तुम्ही दरवर्षी देता तितकाच अपेक्षित आहे. खूप सारे कॉम्पिटिशन्स आहेत ऑब्व्हियसली, सिंगिंग, स्केचिंग, डान्सिंग, डूडलिंग, स्टँडअप कॉमेडी, फ्रूट काविंग, असे अनेक कॉम्पिटिशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. आणि टीम अस्तित्व ॲज ऑलवेज आय एम विथ यू गाईज. ऑल द व्हेरी बेस्ट अँड ऑल द लक टू यू guys. The best and beautiful things in the world cannot be seen or even touched. Gratitude is one amongst them. Hello, this is Amrita. Hi, I'm Sakshi and we consider it a great privilege to propose vote of thanks today. It's been a roller coaster ride and we believe all of you would agree. While concluding the ceremony, first and foremost, we would like to thank our platinum sponsors Fleetcard and Filtrum for their unstinted support for the 6th consecutive year. Next, we would like to thank our gold sponsors Throttle Store and silver sponsors Heritage India and Chitare Bandhu for being a part of Astitva. We hope that this association gets strengthened and furthermore augmented for each coming year. We take this opportunity to express our heartfelt gratitude to our judges for sharing their valuable time and graciously consenting to judge this event. We would like to mention our deep sense of appreciation and gratefulness to DES Chairman Dr. Sharad Kunde sir and Secretary Dhananjay Kulkarni sir. We would like to thank our beloved Principal Dr. C.N. Raval sir for all words of wisdom. Heartfelt thanks goes out to our mentors Dr. Rajshri Gokhale ma'am, Dr. Anaga Kale ma'am, Rishadi Mahajan ma'am and Nitika Sharma ma'am. You have always stood with us, guided us and motivated us every step of the way. We would like to extend our gratitude to all our vice principals, non-grant section coordinators, all teaching and administrative staff. Special thanks to Manjusha Wadekar ma'am and to all the non-teaching staff. Thank you for helping us throughout. Moreover, we are eternally grateful to all the participants who participated in every event of Astitva and exhibited incredible talent. An event of this dimension cannot happen overnight. The wheel starts rolling months in advance. We have been fortunate enough to be backed by a team of members with remarkable dedication and excitement. Designing team headed by Bhargavi Deshmukh. Technical team headed by Nisarg Hazare. Social media team headed by Nimish Kamble and Vardhan Rode. Sponsorship team headed by Sejal Dengre. Admin team headed by Kavya Balakrishnan. PR team headed by Sahil Bhole. And to all the event heads and its volunteers, you did a commendable job in terms of your willingness, involvement and for completing the tasks beyond your comfort zone. We are eternally grateful to you all for making Astitva 2020 a raging success. Last but not the least, to all the viewers, thank you for joining us tonight. चरित्र निर्माण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सके
यदि नैतिक आधार नहीं है, कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले। हम चरित्र निर्माण न भूले। हम चरित्र निर्माण न भूले।